कधी कधी दिवस सुरू होतो साधाच, पण संध्याकाळी एक प्रसंग असा शिकवून गेला की तो आयुष्यभर कधीच विसरता येणार नाही. सकाळी उठलो, क्लायंट पुण्यावरून येणार होते. 11 वाजता यायचं ठरलेलं, पण ते 1:30 वाजता आले. थोडासा त्रास झाला, पण काही नाही, एवढं चालतं. शोरूमला गेलो, संदीप दादा भेटले. गाडी घ्यायची झालीच तर संदीप दादाला कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला खूप छान गाईड करतील. घरी परतताना एक क्षण मात्र मनाला हलवून गेला. दुपारी 12 वाजता जाताना एक बाबा दिसले. गाड्या पुसायचा कपडा विकत होते, ते पण एवढ्या कडक उन्हामध्ये. आणि मी परत 4:30ला आलो, ते अजूनही तिथेच उभे होते. माझ्या चेहऱ्यावर उन्हाचे चटके बसत होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर फक्त शांत हास्य. मी पुढे गेलो, विचारलं, बाबा एवढं ऊन आहे, तुम्हाला त्रास होत नाही आहे का? ते थोडे हसले आणि म्हणाले, या उन्हाला जर मी घाबरलो तर माझ्या लेकरांची दिवाळी कशी होईल बाळा? त्या एका वाक्यानं माझ्या मनात वादळ उठलं. आपण थोडं ऊन पाहिलं तर सावली शोधतो, आणि हे लोक संपूर्ण दिवस उन्हात उभं राहून आपल्या कुटुंबासाठी स्वप्न उभी करतात. मला थोडं वाईट वाटलं. त्यांना विचारलं, बाबा तुम्ही काय खाल्लं आहे का? ते बोलले, बाळा मी खाल्लं आहे, पण माझ्या मनात शंका होती, खरंच त्यांनी खाल्लं आहे का? तरी मी लगेच गेलो त्यांच्यासाठी काहीतरी पोट भरेल असं घ्यायला. मी त्यांच्या हातात 2 समोसे आणि थंड पाण्याची बाटली दिली. तेव्हा ते म्हणाले, देव तुझं सगळं चांगलं करू दे. ते शब्द मनाला आतपर्यंत भिडले. त्या क्षणी जाणवलं आपलं दुःख किती छोटं आहे. खरी मोठी माणसं तीच असतात जी काहीही नसताना हसत राहतात. कधी कधी एक अनोळखी माणसं तुम्हाला आयुष्याचा सर्वात मोठा धडा शिकवून जातात. काय एवढ्या उन्हामध्ये बसले तुम्ही? काय ते हा? दिवाळी आहे, दिवाळी आहे, दिवाळी वडे पाहिजे मला. त्याला खबर उपाशी मारला कर. काय खाल्लं का? थोडंसं आणतो बोललो. पण आलं तर आण ना. हा, थोडंसं आणतो. हा, काय पण तुला सावली बिवलीत बसा जरा, ऊन खूप आहे. जाऊन तिथं बसतो परत.